हाय फ्रेंड्स. मग चला तर आपण काहीतरी करू. हे आहे वजडी. आज मी करत आहे स्पेशल वजडीची भाजी. चला मग कशी करायची सांगते तुम्हाला. हे मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात हळद आणि मीठ टाकते. हळद जरा 2 चमचे टाकली आणि मीठ. हे मस्तपैकी शिजाय टाकणार आहे. शिजवून घेऊन मग मी करते भाजी. आता हे शिजाय टाकते कुकरला. 3 शिट्ट्यामध्ये आपलं लगेच होईल ना पटकन. कांदा टाकला आहे. मी माझ्या सासू शिकलं. आधी कांदा टाकायचा, मग शिजाय टाकायचं, म्हणजे चव पण भारी लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे. आणि मी आता शिजाय टाकली आहे. मग चला तर कुठून आहे तुम्ही सांगा तर कमेंटमध्ये. मी तुमची कमेंट वाचेन आणि रिप्लाय पण देईन. हो खरंच. चला मग मसाला करायला घेते. खोबरकीस, लसूण टाकला. आता त्यात मी टाकणार आहे कांदा. मी सगळं मसाला न भाजताच करते, कारण काय डबल भाजायचं, भाजून नंतर होणारच आहे ना. मग तर काय, कोथिंबीर टाकली. हे सगळं मसाला मस्तपैकी आपण मिश्रण करून घेऊ द्यायचं. त्यात मी लवंग आणि थोडं सगळं मसाला टाकला आहे, खडा मसाला. आता हे मिक्सरला फिरवला. मस्तपैकी मिक्सरला फिरवून आपलं एकदमच नंबर होईल. हे झालं आहे मसाला. तर चला आता आपलं शिजली आहे वजडी, मस्तपैकी झाली. आता त्याला फोडणीला तयारी करू. आणि फोडणीला मी टाकायला मसाला टाकला आहे तेलात. मस्तपैकी छान भाजून घेऊ. मग कसं वाटतंय? आणि मी कल्पना, तुम्ही मला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि माझी इंस्टावर आय डी पण आहे, मिस कल्पना 144. प्लीज जाऊन फॉलो करा. ही मी चटणी टाकली आहे, 2 चमचे चटणी. त्यात चिकन मसाला टाकला आहे आरेचा, आणि त्यात थोडं लाल तिखट. आणि आता वजडीचं थोडं पाणी टाकून हलवून घ्या, म्हणजे मस्तपैकी ते मसाला जरा झणझणीत दिसेल. आणि आता आपण टाकत आहोत वजडी. ही वजडी मी टाकली आहे. माझी वजडी काय कुकरच्या बाहेरमध्ये येण्याचं नावच घेत नाही. चला आता झालं आहे भाजी एकदम चमचमीत. खायला मग टेस्ट सांगते तुम्हाला. चला बाय बाय.